महाविकास आघाडीच्या मुख्य नेत्यांनी निवडणूक आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी चोक्कलिंगम यांची भेट घेतली आहे आणि निवडणूक आयोगामार्फत राबवण्यात येणाऱ्या SIR प्रक्रियेसंदर्भात चर्चा सुद्धा यावेळी मवियाच्या नेत्यांनी केली। तर दुबार मतदारांची नावे आयोगाला देण्यात आली होती, मात्र त्यावर अजूनही कारवाई झाली नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी बोलताना सांगितलं। तसंच निवडणूक आयोगाला केलेल्या 36 सूचनांवर काय कारवाई होते याकडे आता लक्ष असेल। जे महानगरपालिकेच्या आधी आणि विधानसभेच्या नंतर जे आम्ही नावं काढून दिली होती की हे संभाव्य दुबार आहेत किंवा ही नावं बोगस आहेत किंवा ह्या घरांमध्ये एवढी लोक बोगस राहतात, त्याच्यावरही पुढे काही कारवाई निवडणूक आयोगाने केली नव्हती। आता आपल्याला आठवत असेल, साधारणपणे लोकसभा आणि विधानसभेच्या मध्ये जी नावं आम्ही शोधून काढली की ही एवढी वाढलेली आहेत, त्याचं पुढे काय होणार ह्याच्यावर मी स्पष्टीकरण मागितलेलं आहे। जसं 17 लाख नावं आम्ही मुंबई महानगरपालिकेच्या वेळीची संभाव्य दुबार ही काढून दिली होती। अर्थात त्याच्यात काही कॉमन मराठी नाव असतील किंवा कॉमन नावं जी होती त्याच्यात एकच नाव फोटो विना 6-7 वेळा एकच यायचं। प्रक्रियेमधल्या काही सूचना आम्ही केलेल्या आहेत त्या आम्ही निवडणूक आयोगाला दिलेल्या आहेत। मला वाटतं की त्यांनी त्याची गांभीर्याने नोंद घेतली। काही गोष्टी ज्या आहेत ते राज्य स्तरावर ते निर्णय घेतील, काही गोष्टी ज्या आहेत ते त्यांच्या केंद्रामध्ये असलेल्या निवडणूक आयोगाला ते कळवलेले आहे। प्रक्रिया करताना आम्ही त्यांना सांगितलं की ही प्रक्रिया करताना जो मुदत दिलेली आहे ती जर आता 3 वर्ष निवडणुकीला वेळ आहे तर ती मुदत जरी आम्हाला वाढवून मिळाली तरी त्यामध्ये प्रक्रिया करताना चांगल्या प्रकारची प्रक्रिया होऊ शकते, असे अनेक मुद्दे मांडलेले आहेत। आणि ते मुद्दे मांडण्याच्या संदर्भातल्या भूमिका करताना आता तरी सकारात्मक अशा प्रकारची निवडणूक आयोगाने आम्हाला त्या ठिकाणी भूमिका व्यक्त केलेली आहे। आता पुढे काय होतं याच्यावर आम्ही बारकाईने लक्ष ठेवू।